नमस्कार नमस्कार. तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललेलो आहे CST ला चाललेलो आहे मित्रांनो. तर आज आपण ह्याला हा माझा मित्र ओम आहे, ह्याला करायची खरेदी का तर येते नवरात्री, त्यासाठी आम्ही आज चाललोय CST ला. येऊ का लगेच मस्कर नाही करत आहे. कुठं जातोस? पलीकडे आतमध्ये तिथं आता पाडला होता. इथे इथं अरे ओम इथे ना इथं हा कर बॉडी बनव. हा म्हणून मित्रांनो अशा मुलांना कुठं न्यायचं नसतं समजलं. तर मित्रांनो फायनली आम्ही CST मध्ये आलेलो आहे आता. तर आता आम्ही चाललो आहे मनीष मार्केटकडे, कारण तिथून आपल्याला काही इलेक्ट्रॉनिकचे सामान ते विकत घ्यायचे त्यामुळे. तर मित्रांनो मनीष मार्केटला गेलतो पण तो मार्केटच बंद होता. कारण आज शनिवार असल्यामुळे आपलं रविवार असल्यामुळे आज मार्केटच बंद होता. पण आम्हाला तिथं एक सेंट विकणारा भेटला, त्याकडून आम्ही चांगलाच लुटला, ऑलमोस्ट लुटला ते सेंटवाल्याला. हा भावांना तर 450 ला बोलत होता एक, 500 मध्ये 2 बिग ब्लास्ट. बार्गेनिंग ऑन टॉप लेवल दोस्त, बार्गेनिंग ऑन टॉप लेवल. फुल बार्गेनिंग केली तिथं. परत मोबाईलला पण आता मोबाईलच्या कॅमेरामुळे शूट करते त्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही. तिथं पण मोबाईलच्या कव्हरला ते आम्ही फुल बार्गेनिंग करून घेतले. 100-100, 50-50 रुपयाचा फायद्यातच आहे आम्ही. हा हो ऑनली फायदा फक्त ट्रेनचं जरा नुकसान झालं. येताना 60 रुपये ऑनलाईन मारले फॅम्पेवर मित्रांनो भरोसा नका ठेवू, जाम धोका देतो. 60 रुपये मारले पण तिकीट नाही आलं. परत 60 रुपयाची तिकीट काढायला लागले, 120 रुपये गेलं. 60 रुपयाच्या तिकीटसाठी 120 रुपये गेले सकाळी खोपोलीत. विषय काय झाला, फॅम्पे ओपन केला, स्कॅन केला, पैसे गेले पण तिकीटच नाही आला. तर त्यांना विचारलं, ते बोलत होता की परत येतील ते पैसे तुम्हाला, पण पैसे पण नाही आले. परत अजून 60 रुपयाची तिकीट काढली आम्ही लोकलची. 60 रुपयाच्या तिकीटसाठी 120 रुपये गेलेत आमचे. हा इथंच घेतलेला मागच्या. हा भारी आहे ना राईट. अरे तू कुठला घेते हो? विचार चाललाय, बघू आता कुठला आवडतं. काळे होते ब्लॅक मध्ये कसं वाटतं? चांगला दिसते तसा, पण या जाम मोठा आहे रे तो. बघू ना आपण. मॅडम मला तर वाटतं पार्टीचं म्युझिक चाललंय ना, त्याच्या कॉपीराईट पडेल. तर भावांना कसं दिसते ते सांगा मला कमेंटमध्ये नक्की. ओम भाऊ हा घेत आहे, सेमच आहेत तसे, फक्त ब्लॅक कलर घेतलाय त्याने आणि मी घेतलाय तो सिल्वर कलर आहे. आता बघू प्राइसिंगची काय प्राईस विचारलीच नव्हती आम्ही आल्यापासून. काय प्राईस आहे या दोघांची? प्राईस मागं काका 200 नेलतं, इथनंच नेलतं 2 गाड्या. 200 करा लिया तर यायचे मी हर बार यायचे लेता. बघा हे घड्याळ घेतला 250ला बोलत होता, 200ला घेतला, 50 रुपयाची बार्गेनिंग केली. 100चा फायदा झाला, 2 घेतले ना. बरोबर. हां तर मित्रांनो बार्गेनिंग करत जावा. तुम्हाला बार्गेनिंग केली ना बरोबर भेटतील तुम्हाला सगळं सामान. जर कुठलं सामान घ्यायचंय ना, कपडे बिपडे, CST ला यायचं डायरेक्ट. फक्त खोपोलीवरून 60 रुपये तिकीट रिटर्न. आता काय बोलू नाही शकत मी, माहिती सांगितली आपल्या ओम भाऊने तुम्हाला त्यामुळं. पण हां इथं आलात ना तुम्हाला प्राईज अशा सांगतील की का बघायला नको, बजेटच्या बाहेर जातात डायरेक्ट सगळ्या प्राईज. त्यामुळं बार्गेनिंग करत राहावी लागेल तुम्हाला. इथं बार्गेनिंग केली तर सगळं आहे, नाही तर काय नाही. तर आता आम्ही आलेलो आहे आझाद मैदानाच्या इथं. हा बघा तुम्हाला दाखवतो. आझाद मैदानावर बोल. आझाद मैदानावर आपल्या मराठी बांधवांनी इथं लढा दिलेला, त्याला यश मिळालं. शेवटी सरकारने GR मान्य केला. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि कोल्हापूर गॅझेट बाकी आहे. बाकी मराठा आरक्षण मित्रांनो भेटलाच पाहिजे. एक मराठा लाख मराठा. लाख मराठा. जय भवानी जय. आलेलो आहे फॅशन मार्टमध्ये कपडे घ्यायचं चालू विषय. हा टी-शर्ट बघताय ना तुम्ही, तो वाला
तो घ्यायचा विचार आहे, बघू आता काय होतं. हे बघा मित्रांनो, एकदम भारी आहे, म्हणजे मऊसूत कपडा आहे आता चांगला. ओम विचारते त्या घरी आता काय बोलले हो. जेवढा घ्यायचे तेवढा घे, टेन्शन नाही नाही काय घ्यायचं, टेन्शन नाही. 2 घेऊ आता आपण, कॅमेरा नाही गेला. तर मित्रांनो, फॅशन मार्टमध्ये आपले आता सगळे कपडे बिपडे घेतलेले आहेत आम्ही. तसं एवढ्यात पाऊस पण आलेला आहे. तर घ्यायचा होता ओमला करा तर कुर्ता, पण आम्हाला कुर्ता काय भेटला नाही. कुर्ता सोडून आम्ही बाकी सगळं घेतलं, पण कुर्ता नाही घेतला. मग आता नेक्स्ट स्टॉप दादरला बघ, भेटलं तर नशीब. आमच्याकडे फक्त आता 700 रुपये राहिले. 700 रुपये कुर्ता आणि एक लोफर घ्यायचे त्याला, अजून लोफर घ्यायची होती. लोफर घ्यायची होती. आता लोफर परत माघारी जाणार. परत फॅशन मार्टला आता 300 रुपयापर्यंत भेटली तर राहू, नाही तर मी नाही घेत लोफर. मला 400 रुपयात कुर्ता घ्यायच्यावर. कुर्ता पण घ्यायचे. जे इथं कुर्ता तर नाहीच भेटत आहे. आता इथून आम्ही ओमला लोफर घेऊन दादरला जायचे अजून. बघू आता कसं होते काय होते. पाऊस पण खूप जोरात आला आहे इथं. चला बघू आता. हो डायरेक्ट गाडी अंगावर. पाऊस पण चांगला चालाय, फार घामाघूम झालतो. आता कुठं गार वाटतं जरा पाऊस आल्यामुळे. अहो मग गार दिसता का? चिल झालंय, चिल. चिलमध्ये झालाय आता सगळा. तर मित्रांनो, आता ओमला तर काही कुर्ता भेटलेला नाही फॅशन मार्टमध्ये, म्हणून आता आम्ही चालू आहे दादरला. आहो मग आता दादर आता दादरला बघू काय. वाट लागली वाट. दादरला आपल्या बजेटमध्ये भेटणं अवघड. दादरला बजेटमध्ये भेटणं अवघड आहे, तरी प्रयत्न करू आपण 500 पर्यंत घेऊ. बजेट झालाय टाईट. जे नव्हतं घ्यायचं होतं ते पहिले घेतलं, आणि ज्या घेण्यासाठी आलतो लोफर आणि कुर्ता तेच नाही घेतला. आहो कट्ट कर देंगे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे कर्जतमध्ये. आम्ही आता काढलेत खोपोलीची तिकीटं ते काढलेली. तर दादरमध्ये गेलो आम्ही. दादरमध्ये पण याला पाहिजे तसा कुर्ता नाहीच भेटला. त्यानंतर आमची पिशवी आम्ही जी नाश्ता केला त्या दुकानातच राहिलेली. तर तिथं जाऊन परत पिशवी घेतली. त्यानंतर मग खोपोली बस बोलते लोकल सुटली, आणि आता आहे 7:30ची लोकल खोपोलीला जायला. सकाळी 7ला निघालेलो, आता जाताना 7:30ची लोकल कर्जतमधनं. घरी जायला माझ्या तर घरी जायला माझ्या मते आता 8:30-9 वाजतील. तुम्ही चेहऱ्याची हालत बघू शकता. पूर्ण वाट लागली आमची आज दिवसभर. नुसता इकडे जा तिकडे जा, हे बघ ते बघ. आणि ही वाली जी पिशवी आहे ना इथं ठेवली, हीच पिशवी आमची नाश्ता करताना राहिलेली. तर वो बोलला चहा प्यायचे म्हणून चहा तर घेतला, पण चहा एकदम पानसट लागते. पाणी पाहिजे, पाणी आहे भावानं. चहा पाणी म्हणजे कर्जतचं असं वाटतंय बोतून द्यावं इथं. बोलत होतो नको घेऊ, तरी पण मस्ती आम्ही थांबे. ना भूतो ना भविष्य. परत नाही घेणार भावाने इथला चहा. जिरली आमची जिरली. धन्यवाद. बस आमची जिरली. तर भावानं चहा प्यायची इच्छा झाली, म्हणजे चहा तर घेतला खरं. आमचा अथर्व बोलते चहा नको घेऊ तरी घेणार. मला चहाच पाहिजे, मग घेतला पण चहा असा पाण्यासारखा आहे ना, एवढी भारी चव की फेकून द्यायची इच्छा करते भावांनो. काय सांगू तुम्हाला आता. इकडनं जाऊ आणि इकडं असं वातावायच्या. अहो, मग आता काय बोलू. पेचा पेजर मला नाही देणार, मी देणार नाही. थोडं अरे गप सांडेल. गप ये सांडेल. भावानं करत प्यायची इच्छा नाही राहिली. जिरली आमची. जिरली. अथर्वच्या अंगावर असं वाटतं चहा तुझं. नको मला प्यायचं नाही. चेहरा बघ असं झालं अथर्व? माझी. कसं वडापाव घेऊन देतो का रे. पैसे 3000. तर मित्रांनो, फायनली आपल्याला लोकल भेटलेली आहे खोपोलीची. पूर्ण 1.5 तास थांबलोय आम्ही इथं, तेव्हा आम्हाला खोपोलीची लोकल भेटले. हा बघा हो, थंडीने हालत खराब आहे त्याची. कापते दात कापते, एवढी थंडी वाजते त्याला. तर मित्रांनो, हाच होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.